तृतीय व चतुर्थ श्रेणी गटांच्या विविध विभागातील स्पर्धा परीक्षा महापरीक्षा पोर्टल या खाजगी सेवा संस्थेमार्फत घेण्यात येत आहेत। यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार सुरू आहे। ठराविक कालमर्यादेमध्ये परीक्षेचा निकाल जाहीर न करणे, परीक्षेला अनुपस्थित विद्यार्थ्यांची नावे निवड यादीत नसणे अशा प्रकारचे घोटाळे हे वारंवार घडत आहेत। रात्रंदिवस स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या जीवावर सरकार हे उठलेले आहे। त्यामुळे हा अन्याय दूर करून सुशिक्षित बेरोजगारांना न्याय द्यावा, तसेच महापरीक्षा पोर्टल हे त्वरित बंद करावे। एमपीएससीच्या धर्तीवर तृतीय व चतुर्थ श्रेणी गटांच्या सर्व स्पर्धा परीक्षा ह्या घेण्यात याव्यात, तसेच सर्व जे पेपर्स आहेत ते ऑफलाईन पद्धतीने घेण्यात यावे आणि सुमारे 72 पदांची तात्काळ भरती करावी। सद्यस्थितीमध्ये प्रसिद्ध झालेल्या पोलीस भरतीमध्ये वाढ करून 13,000 भरती करावी अशा मागण्या घेऊन नांदगाव खंडेश्वर येथील संत गजानन महाराज मंदिरापासून तर तहसील कार्यालयापर्यंत बेरोजगार युवक व युवतींनी एका रॅलीचे आयोजन केले होते। या रॅलीनंतर तहसीलदार प्रशांत भोसले यांना निवेदन देण्यात आले। तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलं। आमचं म्हणणं असं आहे, जो महापरीक्षा पोर्टलमध्ये होणारा भ्रष्टाचार, विद्यार्थ्यांचं शोषण आणि खऱ्या परिस्थितीत जे विद्यार्थी स्पर्धात्मक अभ्यास करत आहे आणि त्यांचं जे या पोर्टलद्वारे नुकसान होऊन राहिलं ते कुठंतरी थांबलं पाहिजे, हे पोर्टल बंद झालं पाहिजे। या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर मोर्चे निघतच आहे, विद्यार्थी मोर्चे काढत आहेत। त्याचं स्वरूप म्हणून आज आमच्या तालुक्यात सुद्धा आम्ही या मोर्चाचं आयोजन केलं। निवेदन देताना आशिष भगवे, संदीप लोखंडे, समीर मांडवधरे, सागर भगवे, विशाल शिंदे, विवेक पाखरे, उमेश भगवे, प्रशांत सुलताने, सचिन करडे, आरती सवाई, तेजस्विनी धवने, आकाश भगवे, आकाश शृंगारे, अमित ढाकुलकर, अजिंक्य तर्हेकर, ऋषभ सरदार, राजगुरू शिंदे यांचेसह सुमारे 195 सुशिक्षित बेरोजगारांचा यामध्ये समावेश होता। नांदगाव खंडेश्वर येथून उत्तम ब्राह्मणवाडे व उमेश चौकडे यांचा हा वृत्तांत।